नमस्कार. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय. धाराशिवमध्ये त्यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून अमित शहा खोटं बोलत असून आपण तुळजाभवानीची शपथ घेतो असं ठाकरे म्हणाले. तर शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांनी ही भुवया उंचवणारं वक्तव्य केलंय. ठाकरेंनी तुळजाभवानी मातेची घेतलेली शपथ ही खरी असल्याचं शिरसाट म्हणतात. पाहूयात. भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं. अमित शहा खोटं बोलतायत हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. निवडणूक लोकसभेची असली तरी पुन्हा एकदा 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचाच मुद्दा गाजणार हे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट झालंय. 2019 मध्ये अमित शहांनी मातोश्रीवर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. त्यामुळे तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की शहा खोटं बोलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरे यांनी धाराशिवमधून केला. माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ. शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतोय की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं. अमित शहा खोटं बोलतायत हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. लाखोच्या सभेत नरेंद्र भाई जेव्हा देवेंद्रजीचा मुख्यमंत्री म्हणून म्हणत होते, मग तेव्हा तुम्ही सभेत उभं राहून काय नाही म्हणालात की अपघात ठरलाय. जाहीरपणे तुम्ही तुमच्या भाषणातही कधी उल्लेख केला नाही. आपण वाट पाहत होता की उद्या जर भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा धोका देण्यासाठी अशा वाक्याची पेरणी करायची आणि तसेच वाक्याची पेरणी तुम्ही केली. जर शब्द दिला होता तर मग जाहीर सभेत मोदी आणि अमित शहांसमोर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून का बोलले नाहीत, असा सवाल भाजपच्या मुनगंटीवार यांनी विचारलाय. मात्र शिंदेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ही भुवया उंचावणारं एक वक्तव्य करत ठाकरेंनी घेतलेली तुळजाभवानीची शपथ खरी असल्याचं म्हटलंय. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द भाजपनं दिला होता असं शिरसाट म्हणाले. त्याचवेळी शरद पवारांनी पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानं ठाकरेंनीच निकालानंतर युती मोडल्याचं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की आमचा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता, त्याला आम्ही नाकारतच नाहीये. फॉर्म्युला ठरला होता हे निश्चित आहे, परंतु पहिले 105 ज्यांचे आमदार निवडून आलेले त्यांना प्रायोरिटी म्हणून त्याने ते मागितलं होतं. म्हणून शपथपूर्वक जे त्यांनी सांगितलं ते खरं आहे, परंतु पहिले 2.5 वर्ष हे भाजपचे होते. सत्तेच्या लालसेपोटी सत्ता 5 वर्षाची जी काय ऑफर शरद पवारांनी दिली होती, 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, मग या फक्त लालसेपोटीच यांनी आघाडी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी शिवसेना प्रमुखाला ही युती कधीही मान्य नव्हती त्या युतीबरोबर ते गेले. त्याचा परिणाम आज त्यांचा पक्ष फुटीमध्ये झालेला आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द शहांनी दिला असं उद्धव ठाकरे सांगतायत. तो दिवस होता 18 फेब्रुवारी 2019. 18 फेब्रुवारी 2019ला भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर आले. मातोश्रीवर अमित शहा, फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. मातोश्रीवर शहा आणि उद्धव ठाकरेंची स्वतंत्रपणे देखील चर्चा झाली. त्यानंतर एकाच गाडीतून फडणवीस, अमित शहा, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मातोश्री बाहेर पडले. वरळीतल्या हॉटेल ब्ल्यूसीमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकसभेसह विधानसभेत देखील एकत्र लढण्याची घोषणा केली. तसंच पद इतकंच नाही तर जबाबदाऱ्यांमध्ये देखील समानता असेल अशी घोषणा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे, आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. लोकसभेनंतर 3 ते 4 महिने येणार विधानसभा. विधानसभेमध्ये सुद्धा
आपण जे सांगितलं की ठीक आहे मित्रपक्ष आहेत सोबत, पण त्याच्यानंतरचा जो जागा वाटप आणि खास करून जबाबदारीचा वाटप हा समसमान असेल. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये फिसकटलं आणि ठाकरे कट्टर विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले. मात्र ठाकरे यांनी आता अमित शहांना घेरण्यास सुरुवात केली आहे. तुळजापूर नंतर कळंबच्या सभेत देखील 12 तासांच्या आत तुळजाभवानीची दुसऱ्यांदा शपथ घेऊन अमित शहांवर ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. एक गोष्ट खरी आहे की माझ्या मनात कधी मुख्यमंत्री पद नव्हतंच, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला, पाठीत वार केला आणि होय केलाच. मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे. ज्या टायमाला बोलणी झाली त्या टायमाला मी राज्याचा अध्यक्ष होतो. गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर सहजपणानं उद्धव ठाकरे अमित भाईला असं म्हणले आपण जरा अंदर बैठेंगे 2 मिनिट. ते आत गेले, 20 मिनिटं चर्चा केली आणि बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं चला आमचं ठरलं, पण माझ्याशिवाय सरकार बनत नाही असं जेव्हा चित्र यायला लागलं चॅनलवर तेव्हा 2 वाजता त्यांची भाषा बदलली की माझे सारे चॅनल ओपन आहे. भारतीय जनता पार्टीनं कुठल्याही प्रकारचा धोका दिलेला नाही. आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती, अशी चर्चा. अहो दानवे साहेब तुम्ही होतात कुठे तिकडे? तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का? बसला असेल तर खाली मातोश्रीत खाली बसला असेल. आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो, रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे. मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शपथेवर आहे की दानवेने घेतलेल्या रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शपथेवर आहे? मला सांगा. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण झालेलं नाही हे सांगताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी दगा दिल्यानंतर, कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं, मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ही ओळख तर मला आहेच, जगाला त्यांची ओळख ती आहेच. पण पहिल्यांदा मी जेव्हा हिंदू हृदय सम्राटांना पाहिलं तेव्हा हिंदू हृदय सम्राट म्हणून नाही पाहिलं, माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलेलं आहे. मी मुख्यमंत्री होईन माझं वचन नव्हतं, त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे, कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे. आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल, त्यांनी तर नालायकपणा केला. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय. तुळजाभवानीची शपथ घेऊन ठाकरे अमित शहा खोटं बोलत असल्याचं वारंवार सांगताय. आता अमित शहा महाराष्ट्रातल्या पुढच्या सभेत काय बोलणार याकडे लक्ष असेल. सागर सुरवसेसह संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.